Sam! Okay, medals are only for the 5K finishers. All the 3-kilometer finishers, please queue up for the breakfast. Medals are only for the 5-kilometer finishers. 3-kilometer walk event, please queue up for the breakfast. Bottles, breakfast के packets, please डस्टबिन में ही डालिए. There is a lot of dustbins which have been kept. Please डस्टबिन में ही डालिए. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रम राबवले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आज रन फॉर इक्विटी समानतेचा या चांगल्या विचारांवर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सर्व देशभर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि त्यांचे शिका संघर्ष करा आणि समानतेवर जास्त भर होता. जातीभेद आणि वर्णभेद या सगळ्या गोष्टीवर बाबांनी चांगला प्रकाश टाकलेला आहे आणि समाजावर आता त्याचा चांगल्या विचारांचा प्रभाव दिसून येत आहे. रन फॉर इक्विटी हा समाजासाठी हा एक चांगला संदेश देणार आहे असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. हरिओमनगरमध्ये आंबेडकर जयंती दरवर्षी आपली साजरी होत होती. यावेळेस नवीन उपक्रम काहीतरी करायचा म्हणून एक रन फॉर इक्विटी हा उपक्रम आपण हाती घेतला आणि सुरू केला. आंबेडकरांनी सगळं जीवन आपलं इक्वॅलिटी इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ एस्टॅब्लिश करण्यासाठी घालवलं. ह्या गोष्टीला कॉममेमोरेट करण्यासाठी आपण 14 एप्रिल हा दिवस निवडला अँड वी हॅव पुट अप दिस रन फॉर इक्विटी वेअर इन नोबडी विन्स नोबडी लूज. इट इज फॉर एव्हरीबडी टू हॅव फन अँड जॉईन रन हॅव अ हेल्दी लाईफ. पहिलंच वर्ष आहे आणि फार उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा लाभलेला आहे. जवळपास 500च्या वर रजिस्ट्रेशन झाली. आपल्याला रजिस्ट्रेशन थांबवावी लागली. लोकांच्या आग्रहास्तव रजिस्ट्रेशन परत सुरू करावी लागली आणि आज तुम्ही बघतात सगळं एकदम भरलेलं आहे सगळं आणि एव्हरीबडी हॅज एन्जॉयड इट अ लॉट. ही बाब सिद्ध करते की आंबेडकरांनी जे इक्वॅलिटीचं स्वप्न बघितलं होतं ते सगळ्यांनी आत्मसात केलं आहे. अँड एव्हरीबडी हू स्टँड फॉर इक्विटी हॅव participated and prove on that they are ready to run for equity not only in marathon but in every walk of life. Thank you. आज 126व्या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या हरिओमनगरमध्ये हे जे रन फॉर इक्विटीचा जो उपक्रम आज राबवलेला आहे त्याचा उद्देश हाच आहे की ह्या देशातील तरुणांना नेक्स्ट जनरेशनला इक्विलिटी हवी जे आपल्या संविधानामध्ये दिलेले आहे. समता स्वातंत्र्य आणि बंधुता. आम्हाला कुणालाही भेदभाव नको, कुणालाही गैरबराबरी नको. आम्ही सर्व समान आहोत. आम्ही सगळे समता आम्हाला हवी आहे आणि ह्या तरुणाच्या माध्यमातून ह्या देशाच्या व्यवस्थेवर असा उद्देश जाणार आहे की आम्हाला इक्विटी पाहिजे आणि इक्विलिटी नको आहे. आम्हाला कास्ट सिस्टम खतम झाली पाहिजे. या तरुणाच्या माध्यमातून या देशाच्या व्यवस्थेला आम्ही या आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून हा संदेश देऊ. संपूर्ण जगाला समतेचा संदेश देणाऱ्या महामानवाच्या
जयंतीनिमित्त डॉक्टर Bib number बाबासाहेब 10299 राशी. रन फॉर इक्विटी हा जो सोशल कॉज मॅरेथॉन ही जी होती ही अत्यंत उल्लेखनीय बाब Rashi is not Bib number समाजात first runner up. सर्व धर्मातील सर्व Rashi घरातील लोक Rashi quickly. सहभागी झालेले आहेत आणि दिस ॲक्च्युली इट डिनोट्स द इक्विटी. याच्यामध्ये कुठल्याही भेदभाव नाही, सगळे लोक इथे आलेले आहेत, सर्व The second runner up in the women 5K run. हे यशस्वी मॅरेथॉन मी समजतो आणि आजच्या या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना First runner up in the women 5K run 1027 everyone. Swapnali quickly. Run. Don't walk up to the stage. नमस्कार, मी विठ्ठल कांबळे. मी आलो जोगेश्वरीवरून. ही माझी 47 रेस आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे आज इथं आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये आज मी सहभाग झालो. मी जोगेश्वरून खास करून मी रेसला आलो इथे. आज बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती असल्यामुळे आज एवढं बरं वाटलं की ही रेस अटेंड करायला आणि मला हे सगळ्यांचाही अभिमान वाटतो की आज जेणेकरून आज इथं सकाळी तुम्ही इथं आले मॅरेथॉनसाठी धावायला. आज 5 किलोमीटर रनिंग करायचे म्हणजे असं सोपं काम नाही आहे. आज लोकांनाही असं वाटलं पाहिजे की आज आंबेडकर जयंती असल्यामुळे आज लोकांनी उत्साह एवढा आहे की एवढा उत्साह लोकांना पोहोचण्यासाठी आज मी बॉडी पेंटिंग केली. हे मी प्रत्येक मॅरेथॉनला मी बॉडी पेंटिंग करतो. खास करून आज आंबेडकर जयंती असल्यामुळे आज पूर्ण आपलं जैविक कलर असल्यामुळे मी पूर्ण कलर केलं आहे आणि मला स्वतःला अभिमान वाटतो की आज मी एवढं पेंटिंग केल्यामुळे मला आज मॅरेथॉनमध्ये धावायला मिळालं आणि मला स्वतःला अभिमान वाटतो की आज मी रेस कंप्लीट केली मी 5 किलोमीटरची. पण हा जो उपक्रम आहे म्हणजे रन फॉर इक्वेलिटी म्हणजे समानता सगळ्यांसाठी आणि एन्जॉयसाठी रेस होती आणि बरेच लोक आले होते याच्यामध्ये. आज वाटतं की मॅरेथॉनमध्ये आज क्लाउड मस्त होते इथं लोकांचा. आज लोकांचा क्लाउड बघितल्यामुळे लोकांनाही वाटलं की आज इथं रेस होते म्हणून लोकांनी वाटलं असेल की आज पुढच्या वर्षी पण आपण इथं येऊ मॅरेथॉनसाठी. जेणेकरून प्रत्येक वर्षीचा अशी रेस केली तर लोकांपर्यंत पोहोचली रेस आणि सर्वात मोठी रेस होईल इकडची. आणि मला आशा आहे की दरवर्षी अशी रेस ठेवली तर चांगल्या लोकांचं सहकार्य पण चांगलं मिळेल आणि असं सहकार्य मिळालं पाहिजे. माझी ही अपेक्षा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. तुमची नेहमी कशी जी जयंती असते ती नेहमी कशी साजरी होते? असे साजरी मी कधी जातो मी, पण ही रेस ही केली तर एवढे मस्त वाटले आणि पेंटिंग करायला बरं वाटलं आज आंबेडकर जयंती असल्यामुळे. आणि मलाही अभिमान वाटतो. मी जय भीम आहे. मी कांबळे. ओके, थँक्यू. Shriya, please, architect of theme. Thank you everybody, all those who have sponsored the event and participated in this event. We really thank you. सबका धन्यवाद. काफ़ी लोग हैं जिन्होंने पर्दे के बीच जो वेस्ट बैग है उसमें डाली है. Don't put it on the road. आयडिया ह्या अनुषंगाने झाली की बाबासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त आपल्या कम्युनिटीमध्ये मर्यादित न राहावं, सर्व लोकांसाठी आणि सर्वसमावेशक असे व्हावं. आणि त्यामधनं रन ही जी आजकाल खूप लोक स्पोर्ट आणि फिटनेस फ्रीक होत चाललेत आणि रन हा प्रकार असा आहे की ज्यामध्ये सगळे लोक सोबत येतात. त्यामुळे आम्ही ह्याला नावच दिलं रन फॉर इक्विटी, विच मीन्स समतेसाठीची धाव. आणि समतेसाठीच्या धावामध्ये कुठेही कोणाची जात धर्म
त्याची कास्ट, क्रीड, रेस, रिलिजन, सेक्समध्ये येत नाही. त्यामुळे अख्ख्या जगामध्ये समतेसाठी उभा राहणारा असा एकच आयकन होता, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्या नावाने आम्ही ही रन चालू केली आहे. आमचं इंटेन्शन आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये ही रन इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावी आणि 14 एप्रिलला प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये मिळून कमीत कमी 5 लाख लोक धावावीत, ही आमची इच्छा आहे. आणि पॉसिबली पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही ते पूर्ण करू. थँक्यू.